पर्यावरण संतुलन, स्वच्छता राखण्यासह प्रदूषण रोखण्यासाठी अमरावती शहरात अस्ताव्यस्त स्थितीत विद्वप अवस्थेत आढळलेल्या मूर्ती, फोटो आणि निर्माल्य हे छत्री तलाव येथे आदरपूर्वक धरणी मातेला अर्पण करण्यात आले। आपण ही दृश्य पाहतोय। मनपाच्या माध्यमातून हा उपक्रम राबवण्यात आलाय। छत्री तलाव परिसरात एक मोठा व्यासाचा खड्डा करत हे साहित्य पुरण्यात आलेलं आहे। महापालिकेचा हा उपक्रम सर्वदूर अनुकरणीय आहे। यामुळे धार्मिक भावना दुखावल्या नाहीयेत। हा उपक्रम स्मरणात राहण्यासोबत अभिमानास्पद असल्याची भूमिका उपायुक्त श्यामसुंदर देव यांनी या प्रसंगी व्यक्त केली। रस्त्याच्या कडेला, विहिरीवर, कंपाऊंड वॉलवर, मोकळ्या मैदानात, नाल्याच्या काठावर अस्ताव्यस्त फुटलेल्या, तुटलेल्या, विद्रूप अवस्थेत आढळणाऱ्या मूर्ती, फोटो मनपाचे स्वच्छता कर्मचारी सुद्धा एकाएकी उचलू शकत नव्हते। अशावेळी MH27 ATS ग्रुपनं त्यासाठी पुढाकार घेतलाय। मनपा आयुक्त देवदास पवार यांना त्यासाठी निवेदन दिलं। प्रशासनाकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाल्यानंतर 5ही मनपा झोन कार्यालयाअंतर्गत हजारोंच्या संख्येने गोळा झालेल्या मूर्त्या, फोटो शनिवारी धरणी मातेला अर्पण करण्यात आल्या। उष्ण तापमान वाढत आहे, त्याच्याकडे सुद्धा आपण लक्ष ठेवलं पाहिजे। एकंदरीत प्रदूषण, मग प्लास्टिकचा वापर असो, अजून काही असो, कोणती गोष्ट फेकण्याचा विषय असो, साहेब आपण प्रमोद भाऊंनी सांगितल्याप्रमाणे आम्ही काय करतो, आमच्या घरासमोर एक टोपलं ठेवतो आणि घरातला जेवढंही अन्न किंवा भाजीपाला कट केल्यानंतर त्याचं जे वेस्टेज निघते किंवा फळाचे जे साल्टं निघतात त्या टोपल्यामध्ये टाकून देतो। आणि बरोबर गाईला आणि जनावरांना सवय झालेली आहे, ते बरोबर त्यांच्या वेळेनुसार येतात आणि ते टोपल्यातून खातात। बरेच वेळा आपण काय करतो, एक तर हे महानगरपालिकेच्या गाडीमध्ये टाकून देतो, त्यांनी मोठ्या प्रमाणावर कचरा वाढते, किंवा आपण रस्त्यावर टाकून देतो, बरेच वेळा ते रस्त्यावर फेकून देतात। ते सुद्धा करू नये। घरासमोर एक टोपला आपल्याला त्याच्यामध्ये ठेवता येईल अशा पद्धतीचे उपक्रम या ठिकाणी राबवत आहे आणि ही वेळ येऊच नये। परंतु अमरावती शहरामध्ये हे काम आम्ही दरवर्षी करत राहू। अमरावतीकर जनतेने यापासून बोध घ्यावा आणि जे सर्व माजी नगरसेवक, माजी महापौर आणि सर्व लोक या कार्यक्रमात होते त्यांचं सुद्धा मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो। महानगरपालिका अधिकारी, सर्व कर्मचाऱ्यांनी मूर्त्या या ठिकाणी ठेवण्यासाठी जे सहकार्य केलं त्यांचं सुद्धा मी या ठिकाणी सर्वांचं, महानगरपालिकेच्या सर्व कर्मचारी अधिकाऱ्यांचं या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि अमरावतीकर जनतेला परत विनंती करतो की अशा पद्धतीनं मूर्त्या आपल्या घराच्या बाहेर ठेवू नये। आपणच आपल्या हातानं त्याचं विसर्जन योग्य रीतीनं केलं पाहिजे आणि जर आपण मूर्तीचं योग्य रीतीनं विसर्जन करू शकत नसेल तर आपल्या घरी असलेल्या जुन्याच मूर्तीवर काम चालवलं पाहिजे। मूर्त्यांची खरेदी कमीत कमी केली पाहिजे असं मला या ठिकाणी वाटतं।